ते दिलेले असतील तर ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. आता फर्स्ट स्टेप नेहमी लक्षात ठेवा, दिलेले जे 2 इक्वेशन आहेत ते ॲज इट इज राईट डाउन करा आणि त्याला नंबर द्या. म्हणजे फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b = 26. याला नंबर 1 द्या आणि त्याच्यानंतर a + 5b = 22. याला नंबर 2 द्या. आता हे दिल्यानंतर याच्यामध्ये जे कोइफिशियंट आहेत, तर a चे कोइफिशियंट किती आहेत बघा इथे. इथे 3 आहे, इथे a आहे, म्हणजे सेम नाहीये. मग आता आपण दुसरे चेक करूया. म्हणजे कुणाचे bचे. bचा इथे 5 आहे, हा सुद्धा 5 आहे. म्हणजे bचे सेम आहे. सेम असेल तर काय करायचं, ज्याचे साइन सेम आहेत, म्हणजे कोइफिशियंट सेम आहे 5, 5 त्याचे साइन बघा. तर दोघांचे साइन पण काय आहेत, प्लस आहे. इकडे प्लस आहे आणि इथेही प्लस आहे. तर दोन्हीकडे जर प्लस असेल म्हणजे साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि साइन डिफरंट असतील वरती बघितलं तसं, वेगवेगळे असतील तर मायनस करायचं. तर इथे काय करूया, सबट्रॅक्ट करूया. सो इक्वेशन असं सिंपल लिहूया आपण. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 किंवा सेंटेन्स लिहू शकता, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 किंवा सिंपल असं लिहा. इक्वेशन राईट डाउन करूया. फर्स्ट इक्वेशन 3a + 5b = 26. सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22. हे दोन्ही एकमेकातून सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट केल्याने काय बेनिफिट होतो, तर a च्या समोरचं साइन बघा. इथे काही नाही म्हणजे काय प्लस आहे, इथे प्लस आहे, 22 ला पण प्लस आहे. तर सबट्रॅक्शन घेतल्यामुळे इथे जे खाली साइन आहेत ते चेंज होतात. म्हणजे प्लसचं काय होणार, मायनस. या प्लसचं पण मायनस आणि इथे पण मायनस. 3a मायनस a काही नाही म्हणजे कोइफिशियंट किती घ्यायचं इथे, 1 घ्यायचं. सो 3 - 1 किती येणार, 2a. ओके, या दोन्हींचं केल्यानंतर +5 - 5 एकमेकाला काय होतील, कॅन्सल होतील. इकडे 26 - 22 म्हणजे किती येणार, 26 - 22 केल्यावर 4. कारण हे मायनस आहे इथे. 26 - 22 4 आले. तर 2a म्हणजे 2 × a, तर हा 2 इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो 4 / 2 किती येणार, 2 2 4. सो a ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. तर ती कुठल्यातरी एका इक्वेशन मध्ये काय करूया आपण, पुट करूया. ओके, तर मी इथे लिहितो आता पुट. तुम्ही एका खाली एक सगळे स्टेप्स लिहा. त्याच्याच खाली पुट a = 2 इन इक्वेशन सेकंड. मी कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करतो, सेकंड इक्वेशन मध्ये पुट करतो, म्हणजे ह्या इक्वेशन. ओके, तर इथे a प्लस आहे, a च्या जागी किती ठेवायचं, 2. ओके, इथे a च्या जागी किती पुट करायचं आहे, 2 प्लस पुढे किती आहे, 5b = 22. हा +2 इकडे येऊन काय होईल, मायनस. सो 5b = 22 - 2. सो 5b = 20. 5b म्हणजे 5 मल्टिप्लाय b, तर मल्टिप्लाय 5चं काय होईल, डिवाइड होईल. सो 20 / 5. 20 ला कितीने डिवाइड करायचं, 5. 5 4 जा 20. 5 4 जा 20. सो इथे जर आपण बघितलं a आणि b ची व्हॅल्यू मिळाली आहे, म्हणून एक फायनल सेंटेन्स लिहायचं. देअरफॉर द सोल्युशन इज, सोल्युशन इज, कोण कोण होते काय फाइंड आउट करायचं होतं, a b. a ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आणि b ची व्हॅल्यू कॉमा द्या, 4. सो ab इज 2 4. और तुम्ही असे लिहू शकता, a = 2 अँड b = 4. कुठल्याही एका मेथडने लिहा.